या ठिकाणी प्रतापराव बद्दल मी थोडी नाराजी व्यक्त करतो. हे जे आजच्या नियुक्त्या होत्या या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला झाली. आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते. आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला. पण मला अतिशय दुःख आहे की प्रतापरावनं दक्षिणचं नाव काढलं नव्हतं, दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं. मला त्यांनी लेखी म्हणाले होते की नाही जातो, मला मी लेखी देतो कोणाकोणाचा अनाऊन्स करायचा आहे. कारण माझी आणि यांची चर्चा झाली होती, वरिष्ठाशी चर्चा झाली होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हा दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते. म्हणून मी स्पष्टपणे प्रतापराव, कारण तुम्हाला सकाळीच बोललो मी, सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसलात, चहा पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं होतं. तर याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे, याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन. बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही. आणि प्रतापराव, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत. पण थोडंसं आम्हालाही काही स्वातंत्र्य लागेल. तुम्हाला काय मग काय करायचं करा ना. तर सासूबाई म्हणून आम्हाला विचारत ना, काय बाबा तुरीचं वरण घाला, मुगाचं घाला की पिठलं खाऊ घाला, पण आम्हाला विचारा. फक्त विचारतील तसं. म्हणून ते गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार नाही. महत्वाचा विषय आहे. ती एक माझी नाराजी आहे, त्याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन. प्रदेशाच्या अध्यक्षांनी नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत. त्यामध्ये नांदेड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णे यांना शहर जिल्हाध्यक्ष केलेलं आहे. आमचे तरुण सहकारी माधवभाऊ पावडे यांना कोषाध्यक्ष केलेलं आहे. त्याबरोबर शिवराज पाटील होटाळकर यांना नांदेड दक्षिणचा अध्यक्ष, मिनलताई खदगावकर यांना प्रदेशावर उपाध्यक्ष आणि दक्षिणचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांना प्रदेशवर सरचिटणीस, त्याबरोबरच आमचे माजी नगरसेवक साबेर चाऊस यांना वरिष्ठ उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या नियुक्त्या प्रदेशने दिलेल्या आहेत. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. अजिबात कुठे नाराजी नाही आहे. पक्ष मोठा होत असताना थोडंफार असं ऐकण्यामध्ये येते. कोणाची नाराजी नाही. आम्ही सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतलेला तर त्याच्यावर त्यांनी बोललेलं सोयीचं राहील. परंतु माझी त्यांची चर्चा झाली आणि सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला. कारण का त्यांच्या इलेक्शनामध्ये मी खूप काम केलंय आणि परत त्याच्यावर चिखलीकर साहेबांनी खूप ते बोलले. त्याच्यामुळे वरिष्ठ नेत्याबद्दल मी बोलणं योग्य राहणार नाही. पण मला जिल्ह्याची जबाबदारी दिल्यावर मी जिल्ह्याचं काम पक्ष वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करणार. नाही, अजिबात भेटणार नाही. कारण चिखलीकर साहेबांनी त्यांचं एवढं चांगलं आज ट्युनिंग आहे. आज मिनलताई ह्या राज्याच्या उपाध्यक्ष महिला उपाध्यक्ष त्या ठिकाणी झाल्यात प्रदेशच्या. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण मिळून पक्ष वाढीसाठी काम करणार आहोत. भास्करराव पाटील खंडगावकर या निवडीबद्दल जे आहे ते वरिष्ठांना बोलणार आहेत, आव्हान देणार. वरिष्ठाला ते काय बोलणार मला माहित नाही. तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. त्यांना विश्वासात घेतलं नाही का निवडीच्या वेळी? त्यांच्याशी चर्चा झाली नाही का? तुमची चर्चा झाली होती. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चिखलीकर साहेब देऊ शकतो. तुमची चर्चा झाली होती का? नाही, माझी चर्चा त्यांच्यासोबत झाली नाही. माझी चर्चा साहेबासोबत झाली आणि ते पण साहेबांनी मला आजच सांगितले पत्र आहे. त्याबद्दल काय नाराजगी विशेष ते सांगू शकतात. विशेष करून धर्माधिकारी असतील रामदास पाटील असतील यांची नाराजी आहे ती काय समोर येईल, पण आता ते बोलत नाही. असं काय नाही. मी धर्माधिकारी साहेबांचं माझं रोज बोलणं होतं. आताही सकाळी माझं बोलणं झालं. आम्ही त्यांच्यासोबत काम केले, त्यांनी खूप चांगलं काम केलं पक्षात. नाराज राहायचं काही कारण नाही. आम्ही सगळेजण परत मिळून काम करणार आहोत. जीवन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.